हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल आयुर्मेडिको इंडियन. जर तुम्ही 12th स्टुडंट असाल तर जस्ट आत्ताच तुमची 12th बोर्ड एक्झाम झाली आहे आणि त्याचा रिझल्ट सुद्धा आला. तर फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन्स यू ऑल. आता 12th चा रिझल्ट आलाय तर तुम्ही सर्वजण कन्फ्युजनमध्ये असाल, माझं ग्रुपिंग झालं की नाही, मी इलिजिबल आहे की नाही. सो डोंट वरी गाईज, यू आर ॲट द राईट प्लेस. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील. तर आज आपण बघतोय एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर नीट, जेई, सीईटी, ऑल द एंट्रन्स एक्झाम्स, कॅटेगरी वाईज ग्रुपिंग क्रायटेरिया फॉर नीट एस्पिरंट्स. नीटमध्ये जर तुम्हाला एलिजिबल व्हायचं असेल तर ओपन आणि EWS कॅन्डिडेटसाठी 300 पैकी 150 मार्क्स पाहिजे, म्हणजे 50% इन PCB. त्यानंतर OBC, SC, ST, VJ, NT यापैकी कुठली कॅटेगरी असेल तर 40% पाहिजे, पैकी 120 आउट ऑफ 300. त्यानंतर PWD कॅन्डिडेट किंवा SEBC स्टुडंट असेल तर 45%, जे की होतात 135 आउट ऑफ 300. म्हणजे तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 सब्जेक्टला मिळून 135 मार्क्स पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे BPT, दॅट इज बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. याच्यासाठी कुठलाही ग्रुपिंग क्रायटेरिया नाही, यामध्ये फक्त तुम्ही 12th बोर्डमध्ये विथ PCB पास पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट फॉर इंजिनिअरिंग एस्पिरंट्स थ्रू MST CET, यामध्ये ओपन कॅटेगरी असेल तर 45% पाहिजे इन PCM, दॅट इज अराउंड 135. त्यानंतर OBC, SC, ST, VJ, NT, EWS किंवा PWD यापैकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर 40% पाहिजे, जे की अराउंड 120 होतं आउट ऑफ 300. यानंतर फॉर फार्मसी एस्पिरंट थ्रू MST CET, ओपन कॅटेगरी असेल तर 45% इन PCB, आणि OBC, SC, ST, VJ, NT, EWS, PWD असेल तर 40% इन PCB. त्यानंतर फॉर JEE एस्पिरंट, ओपन EWS किंवा OBC कॅटेगरी असेल तर 75% पाहिजे इन 5 सब्जेक्ट्स. त्यानंतर SC, ST, PWD असेल त्यांना 65% पाहिजे, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, इंग्लिश आणि एक तुमचा जो कुठला सब्जेक्ट असेल त्या 5 सब्जेक्टमध्ये मिळून तुम्हाला 75% पाहिजे ओपन कॅटेगरीसाठी, आणि SC, ST, PWD साठी 65% मार्क्स पाहिजे, किंवा तुम्हाला तुमच्या 12th बोर्ड्समध्ये टॉप 20% मध्ये यावं लागेल. And so that's it for today. If you are still unsure, let me know in the comment section. I'll personally help you out in the comment. For more student-friendly updates and career guidance, stay tuned with our channel. Don't forget to like, share and subscribe. Thanks for watching. Bye bye.